नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्हा पोलीस भरती 2026 प्रथम मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि आताचे चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण ॲड केलेले आहेत. तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, 2026 मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? 2026 मध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि DGP म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून 2026 मध्ये कोण कार्यरत आहे? मुंबई पोलीस आयुक्त म्हणून 2026 मध्ये कोण कार्यरत आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवेन भारती, म्हणजे देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून 2026 मध्ये कार्यरत आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्र ATS प्रमुख म्हणून 2026 मध्ये कोण कार्यरत आहे? बघा, महाराष्ट्र ATS म्हणून 2026 मध्ये कोण कार्यरत आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नवल बजाज हे काय मित्रांनो महाराष्ट्र ATS प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, खालपैकी सर्वात वरिष्ठ IPS पद कोणते आहे? बघा, खालपैकी सर्वात वरिष्ठ IPS पद कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे DGP काय मित्रांनो सर्वात वरिष्ठ म्हणजे IPS पद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पोलीस हवालदार म्हणजे हेड कॉन्स्टेबल पद कोणत्या पदाच्या वर आहे? बघा, पोलीस हवालदार म्हणजे हेड कॉन्स्टेबल पद कोणत्या पदाच्या वर आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कॉन्स्टेबलच्या वर पद म्हणजे हेड कॉन्स्टेबल असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2026 मध्ये रॉचे कार्य काय आहे? बघा, 2026 मध्ये रॉचे नेमके कार्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परराष्ट्र गुप्तचर संस्था, त्याला आपण रॉ असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारत सरकारच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी प्रणाली कोणती आहे? भारत सरकारच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी प्रणाली कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे UPI काय मित्रांनो UPI ही सर्वात जास्त डिजिटल पेमेंटमध्ये वापरली जाणारी प्रणाली आहे. आणि त्याचा आपण फुल फॉर्म काय मित्रांनो, त्याचा फुल फॉर्म काय मित्रांनो, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस काय मित्रांनो, युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे काय आहे? त्याचा UPIचा पूर्ण संक्षिप्त रूप आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 होतं आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, NCRBचे पूर्ण नाव काय आहे? NCRBचे पूर्ण नाव काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो काय म्हणतो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, त्याला आपण NCRB असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, UPI प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली प्रणाली आहे? बघा, UPI प्रणाली हे कोणत्या संस्थेने विकसित केलेली प्रणाली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे NPCI काय मित्रांनो, NPCI हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, NCRBचे मुख्यालय कुठे आहे? बघा, NCRBचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी NCRBचे मुख्यालय आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 2026 मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? 2026 मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, CISF कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही सैन्य दल आहे? बघा, CISFचे म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही सैन्य दल आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे औद्योगिक सुरक्षा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो,
इन्स्पेक्टर जनरल म्हणजे आय जी हे पद कोणाच्या वर असते बघा. इन्स्पेक्टर जनरल म्हणजे आय जी पद कोणाच्या वर असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डी आय जी. डी आय जीच्या वर पद कोणते असते मित्रांनो? आय जी हे पद हे वर असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, 2026 मध्ये भारताचे गृहमंत्री कोण आहेत बघा. 2026 मध्ये भारताचे गृहमंत्री विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजनाथ सिंह. राजनाथ सिंह हे 2026 नुसार गृहमंत्री हे भारताचे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, CRPF चे मुख्य कार्य काय आहे? CRPF चे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतर्गत सुरक्षा. हे काय मित्रांनो? अंतर्गत सुरक्षा हे CRPF चे मुख्य कार्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 2026 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? 2026 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एस जयशंकर. हे काय मित्रांनो? 2026 नुसार ते भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पोलीस मित्रा उपक्रमाचा उद्देश काय आहे? पोलीस मित्रा उपक्रमाचा उद्देश नेमका काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोलीस जनता संबंध मजबूत करणे. हा पोलीस मित्राचा मुख्य उद्देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत बघा. दारुगोळा बनवण्याचे कारखाने नेमके कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खडकी या ठिकाणी दारुगोळा बनवण्याचे कारखाने आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधलेला गेलेला आहे बघा. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये शनिवारवाडा हा बांधण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महानगरपालिका पुणेचे पहिले महापौर कोण होते बघा. महानगरपालिका पुणेचे पहिले महापौर कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबुराव सनस हे महानगरपालिकाचे म्हणजे पुणे महानगरपालिकाचे पहिले महापौर होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता होता बघा. पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ल्याचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंहगड. काय मित्रांनो? सिंहगड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हे कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महबूबा मुफ्ती. हे जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, दीपा कर्माकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दीपा कर्माकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जिमनॅस्टिक. काय मित्रांनो? जिमनॅस्टिक या खेळाशी संबंधित म्हणजे दीपा कर्माकर हे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो बघा. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो म्हणजे नेमके कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, केंद्र सरकारने नेमलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते बघा. केंद्र सरकारने नेमलेल्या 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्षाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ए के माथुर. ए के माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणा कोणती होती बघा. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणा कोणती नेमकी होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे NIA. काय मित्रांनो? NIA हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, खालीलपैकी कोणते राज्य
खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेती राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिक्कीम राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून ओळखण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सन 1995 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वर्तमानातून ब्रिटिश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरू केलेली आहे? बघा, सन 1995 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरू केलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला डबल विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर आणि बेझेंट हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जांभी मर्दा प्रामुख्याने डॅडॅस व डॅडॅस या जिल्ह्यामध्ये आढळते. म्हणजे जांभी मर्दा प्रामुख्याने डॅडॅस व डॅडॅस या जिल्ह्यामध्ये आढळणारी आहे. म्हणजे 2 जिल्ह्यामध्ये जांभी मर्दा आढळत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जांभी मर्दा ही आढळत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही? बघा, भारतामधील खालीलपैकी कोणती नदी आहे जी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोदावरी नदी ही त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही आणि बाकी म्हणजे गंगा, कावेरी आणि नर्मदा हे नद्या करतात, मात्र गोदावरी नदी ही करत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असा तुम्हाला प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो, कारण का हे प्रश्न तुम्हाला झालेले आहेत आणि डबल पण विचारण्याची शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसरा महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. कशाच्या बाबतीत मित्रांनो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गहू आणि भात. काय मित्रांनो? गहू आणि भात यांची म्हणजे हरित क्रांती ही भारतामध्ये यशस्वी झालेली आहे. कशामध्ये मित्रांनो? गहू आणि भातमध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा या पद्य पंक्तीतील अलंकार आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दृष्टांत अलंकार आहे मित्रांनो. कोणता आहे? दृष्टांत अलंकार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, संस्कृतमधील मराठीत आलेल्या व त्यांच्या स्वरूपात राहिलेल्या शब्दांना नेमके काय म्हटले जाते? बघा, संस्कृतमधून मराठीत आलेल्या व त्यांच्यात स्वरूपात राहिलेल्या शब्दांना नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तत्सम असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे त्याला आपण अनुज असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, हातीच्या पायी येणे व मुंगीच्या पायी जाणे या म्हणीचा अर्थ नेमका काय आहे? हातीच्या पायी येणे व मुंगीच्या पायी जाणे या म्हणीचा आपला नेमका अर्थ काय आहे ते सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जात असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, कृष्णाने कंसास ठार मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कृष्णाने कंसास ठार मारले या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सकर्मक बाह्य प्रयोग आहे. कोणता मित्रांनो? सकर्मक बाह्य प्रयोग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नेमका काय आहे ते आपल्याला सांगायचा आहे. शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिवाळी काढणे. काय मित्रांनो? दिवाळी काढणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, गुलाबाला बटाटा म्हणते. बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. हे तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे. बघा, तुम्ही समजून घ्या कशाला काय म्हणतात. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले, तर खालीलपैकी मानवाने तयार केलेल्या वस्तू कोणती आहे? बघा, इथं तुम्हाला खूप
एक चांगली ट्रिक लावायची मित्रांनो. इथं काय केलं तुम्हाला गुलाबाला बटाटा म्हटले, पण याला काही फरक पडत नाही. बटाट्याला काय म्हणले मित्रांनो, बटाट्याला गूळ म्हटलेले आहे आणि गुळाला आंबा म्हटलेले आहे आणि आंब्याला गवत असे म्हटलेले आहे. तर आपला मानवाने तयार केलेला म्हणजे वस्तू कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला नेमके कशाला काय म्हणले याचं तुम्हाला मेन हे धरायचं आहे. मानवाने तयार केलेली वस्तू कोणती आहे, तर गूळ केलेली आहे. बघा या ठिकाणी मानवाने तयार केलेली वस्तू म्हणजे गूळ आहे आणि गुळाला नेमके काय म्हटले आहे ते तुम्हाला नीट ओळखून घ्यायचे आहे. तिथं गुळाला काय म्हटले आहे, गुळाला आंबा म्हटलेले आहे. म्हणजे गुळाला काय म्हटले आहे, आंबा म्हटले आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर म्हणजे आंबा उत्तर लिहायचे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले आहेत आणि विचारण्याची खूप शक्यता आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.